हरिओम. आजच्या भगवद्गीतेच्या या साप्ताहिक अभ्यास वर्गामध्ये सगळ्यांचं स्वागत. आपला 5वा अध्याय सुरू आहे आणि 19 श्लोक झालेले आहेत. 20वा श्लोक सुरू करण्यापूर्वी आपण प्रार्थना म्हणूया. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. हरिओम. 20वा श्लोक आधी म्हणते, गीता आणि गीताईचा श्लोक म्हणून मग बघूया. न प्रहृष्येत प्रियं प्राप्य नोद्विजेत प्राप्य च प्रियं स्थिरबुद्धिरसम्मूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः. प्रियलाभे नको हर्ष नको उद्वेग अप्रिये बुद्धिनिश्चल निर्मोह ब्रह्मी ज्ञानी स्थिरावला. पदच्छेद पाहूयात आधी. न प्रहृष्येत प्रियं प्राप्य न उद्विजेत प्राप्य च अप्रिय स्थिरबुद्धिः असम्मूढः ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः. याचा अन्वय 2 प्रकारे लावता येऊ शकतो. पहिला आधी एक लावते. प्रियं प्राप्य न प्रहृष्येत, प्रिय गोष्टीच्या प्राप्तीने हर्षित न व्हावे. च म्हणजे आणि अप्रियं प्राप्य न उद्विजेत, आणि काही अप्रिय प्राप्त झालं तर उद्विग्न न व्हावे. अशी हे इथं लिहिलं नाही, पण आपण ते म्हणायचं, कारण त्याशिवाय आपल्याला पूर्ण वाक्य बनवता येणार नाही. स्थिर बुद्धी असम्मूढ, अशी ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे आणि जो मोहरहित आहे असा ब्रह्मविद ब्रह्मणी स्थित, असा ब्रह्मवेत्ता ब्रह्मस्वरूपी स्थित असतो. हा एका प्रकाराने मी अन्वय लावला. आता ब्रह्मविद ब्रह्मणी स्थित, म्हणजे ब्रह्मणी स्थित हा ब्रह्मविद, आणि तो कसा? स्थिर बुद्धी आणि असम्मूढ, म्हणजे स्थिर बुद्धी असम्मूढ ब्रह्मणी स्थित ब्रह्मविद प्रियं प्राप्य न प्रहृष्येत च अप्रियं प्राप्य न उद्विजेत. आता उलटीकडनं लावलं आपण. ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे, जो मोहरहित आहे, असा ब्रह्मात स्थित असलेला ब्रह्मवेत्ता हा प्रिय गोष्ट प्राप्त झाल्यानंतर अतिशय हर्षित होत नाही, किंवा आणि अप्रिय गोष्ट प्राप्त झाल्यानंतर अतिशय दुःखी होत नाही. मला स्वतःला हा दुसरा अन्वयाचा प्रकार जास्त बरा वाटतो, आवडलाय. दोन्ही चालतात, अन्वयामध्ये आपल्याला काही नाही. आता इथे या श्लोकाच्या पहिल्या ओळीमध्ये काय सांगितलंय, तर हा ज्ञानी पुरुष व्यवहारात कसा वागतो ते या पहिल्या ओळीत सांगितलंय. न प्रहृष्येत प्रियं प्राप्य, प्रिय गोष्ट प्राप्त झाल्यानंतर त्याला अतिशय हर्ष होत नाही, आणि न उद्विजेत अप्रियं प्राप्य, अप्रिय गोष्ट प्राप्त झाल्यानंतर त्याला उद्वेग येत नाही. हे त्याला कसं जमतं? या वागण्या पाठीमागची त्याची भूमिका काय, ते दुसऱ्या ओळीतल्या स्थिर बुद्धी आणि असम्मूढ या पदांनी सांगितलंय. आणि ही जी भूमिका आहे, स्थिर बुद्धी आणि असम्मूढ, तो कसा काय राहू शकतो, ते कशावर ते आधारित आहे, ते सगळं शेवटच्या चरणांनी सांगितलंय. ब्रह्मविद ब्रह्मणे स्थित, म्हणजे ज्ञानीच्या सर्व आचार विचारांचा पाया हे त्याचं ब्रह्मात स्थिर असणं हे असतं. असा साधारण या श्लोकाचा अर्थ आहे. आता आपण एकेका ओळीवर विचार करूया. पहिल्यांदा पहिल्या ओळीवर आपण चिंतन करणार आहोत. न प्रहृष्येत प्रियं प्राप्य नोद्विजेत प्राप्य च प्रियम. इथे प्रिय आणि अप्रिय या 2 गोष्टींच्या व्याख्या रामसुखदासांनी केल्या, त्या आधी पाहू आणि मग पुढे जाऊ. प्रियं प्राप्य म्हणजे प्रियाची प्राप्ती. रामसुखदास असं म्हणतात की प्रिय मिळणं म्हणजे काय, तर शरीर मन बुद्धी इंद्रिय
आपण शिकत असलेला किंवा मांडत असलेला सिद्धांत, संप्रदाय, आणखीन काय शास्त्र, ह्या सगळ्यांना अनुकूल अशी व्यक्ती किंवा प्राणी, घटना, पदार्थ, परिस्थिती अशी अशी सिच्युएशन असेल तेव्हा तुम्ही त्याला प्रियाची प्राप्ती असं म्हणणार. आणि ह्याच्या अपोजिट अप्रियम प्राप्य म्हणजे शरीर, मन, बुद्धी, इंद्रिय, सिद्धांत, संप्रदाय, शास्त्र ह्या सगळ्यांना किंवा ह्या सगळ्यांना किंवा ह्याच्यापैकी कुठल्याही एकाला प्रतिकूल अशी व्यक्ती किंवा प्राणी, पदार्थ, घटना किंवा परिस्थिती जेव्हा समोर येईल तेव्हा तुम्ही अप्रियाची प्राप्ती झाली असं म्हणणं. आता एखादी प्रिय गोष्ट प्राप्त झाली तर आनंद होणं ही अगदी नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. त्याच्यामध्ये काही चूक असं काहीच नाहीये. त्याच्यात चूक बरोबरचा प्रश्न नाहीच आहे. आता ती वस्तू आपल्याला किती प्रिय होती, जी मिळाल्यामुळे आपल्याला आनंद झालाय, ती वस्तू आपल्याला किती प्रिय होती, ती वस्तू आपल्याला किती काळाने मिळाली आहे, त्याच्यासाठी आपण किती वाट बघितली होती, ह्याच्यावर सुद्धा आपला आनंद अवलंबून असतो. किंवा एखादी गोष्ट मिळणारच नाही असं आपण आता जवळपास आशा सोडली आणि अनपेक्षितपणे ती गोष्ट मिळाली तरी सुद्धा मग त्यावेळेला खूप आनंद होतो आणि मग ती आनंदाची प्रतिक्रिया अगदी जोरदारपणे आपली व्यक्त होत असते. आणि त्याला म्हणतात हर्ष. हर्षवायू हा एक शब्द आपण ऐकलेला आहे. त्यांना ते प्रहृष्येतनी ते हर्षवायूची स्थिती सांगायची. पण बाकी बरं वाटणं, चांगलं वाटणं, छान वाटणं, आनंद होणं, प्रकर्षाने आनंदित म्हणजे हर्षभरीत होणं, ह्या सगळ्या अशा चढत्या वाढत्या पुढच्या 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 पायऱ्या आहेत. आणि ऋषला उपसर्ग लावून प्रहृष्येत म्हणजे अगदी आनंदाने वेडा झाला, आनंद गगनात न मावणा असे जे शब्द आपण वापरतो ते त्याला हर्षवायूच झाला, हसतच सुटला, इतका आनंद झाला, नाचतच सुटला, असे जे ते प्रहृष्य. तो आनंद सुद्धा त्यांना हँडल करता येत नाही, आवरत नाही, इतका तो त्यांच्याकडनं व्यक्त केला जातो. तर प्रत्येक व्यक्तीची काहीतरी एक आवड, निवड किंवा नावड ही असते आणि मग त्या आवडी निवडीला अनुसरून अनुकूल संवेदनांनी सुख आणि प्रतिकूल संवेदनांनी दुःख हे होणं हे आपण नेहमीच पाहतो आणि हे होणारच. पण सामान्य माणसाचं अंतःकरण तसं प्रिय किंवा अप्रियाच्या प्राप्तीने अगदी वर खाली होतं. म्हणजे अशी उंच लाट आणि असं भरती ओहोटी सारखं त्याची अत्यंत एक्स्ट्रीम त्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होतात. तसं ज्ञानी पुरुषाच्या बाबतीत होत नाही. ज्ञानी पुरुषाचं मन हे तरीही शांत स्थिरच राहतं कायम. आनंदाची परिस्थिती येवो किंवा दुःखाची परिस्थिती येवो ते समत्वामध्ये असतं. कारण आपण बघितलंय समत्वामध्ये असतं म्हणजे काय, ब्रह्मणी स्थित असतं, ब्रह्माशी एकरूप झालेलं असतं, आत्मतत्वाशी सतत जोडलेलं असल्यामुळे त्या चित्ताला आपोआपच समत्वात राहणं हे जमतं. आनंदित होतं ते, पण नाचत सुटत नाही, इतका प्रकर्षाने आनंदित होत नाही. आणि दुःखही त्यांना प्रसंगानुरूप होतं, पण ते दुःखाने खचून जाते. न उल्हासे न संतापे त्याची प्रज्ञा स्थिरावली असं विनोबानी गीताईमध्ये म्हटलेले. हे दुसऱ्या अध्यायामधले बहुतेक आहेत हा श्लोक. पण याचा अर्थ असा नाही घ्यायचा की ज्ञानीपुरुषाला प्रिय अप्रिय असं काही नसतंच आणि त्याला आनंद दुःख कळतच नाही, अशी मात्र गैरसमजूत करून घ्यायची नाही. त्यांनाही काही गोष्टी आवडतात, काही गोष्टी आवडत नाही. पण ज्ञानी व्यक्तींच्या आवडी ह्या सामान्य व्यक्तींपेक्षा थोड्या वेगळ्या असू शकतात. त्या असतात बहुतेक वेळेला. त्यांना साधं राहायला आवडतं, त्यांना कमी बोलायला आवडतं, नाटक सिनेमाला जाण्याऐवजी त्यांना जॉब करत बसायला आवडेल, टीव्ही बघायच्या ऐवजी त्यांना प्रवचन ऐकायला आवडेल. अशा त्यांच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात. आणि इथे म्हणून प्रिय आणि अप्रिय हे जे श्लोकात आलेले शब्द आहेत ते जास्त करून ऐहिक गोष्टींचा लाभ किंवा ऐहिक गोष्टींची हानी अशा संदर्भामधून ते जास्त आलेले. आणि जेव्हा हा ऐहिक संदर्भ आहे म्हणजे उपभोगाची वृत्ती किंवा मान सन्मानाची अभिलाषा, ममत्व, मी माझेपण ह्याच्यातून जे उद्भवणारे असतं प्रिय आणि अप्रिय, त्यांच्याशी ज्ञानीचा काहीही संबंध नसतो असं म्हणायचं.
सर्वसामान्यपणे चांगली गोष्ट घडली तर आनंद होणार आणि वाईट गोष्टी घडल्या तर दुःख होणार, हे थोडंफार त्यालाही होतं. ईश्वर भावाला अनुकूल वातावरण हे त्याला प्रिय असतं. ईश्वरभाव प्रकट करणारं संगीत सुद्धा त्याला आवडतं. म्हणजे असं काही नाही तो अगदी निर्विकार असतो, त्याला काही साहित्य, संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम कशाचं काही घेणं देणं नसतं, निरस्तो असतो, असं काही नसतं. पण आपण जर भजन ऐकायला गेलो सामान्य माणूस, तर आपण काय ऐकतो त्याच्यामध्ये? आपण संगीतावर जास्त आपलं लक्ष असतं. गायक कोण आहे, तो कुणाचा शिष्य आहे, तो आलाप ताना कसा घेतोय, त्याची पट्टी बरोबर आहे का, सूर नीट लागतायत का, तालात सरत म्हणतोय का, आणि ट्यून आपल्याला आवडते का, चाल आपल्याला आवडते का, ह्याच्याकडे आपलं जास्त लक्ष असतं. तर ईश्वर भावात किंवा सदैव आत्मभावात असणाऱ्या संतांचं तेच ऐकताना त्याच्या शब्दांकडे लक्ष असतं, त्याच्या भावाकडे लक्ष असतं. असा आवडीनावडीत फरक पडतो. मी काही वर्षांपूर्वी, त्याला खूपच वर्ष झाली, सुगम संगीत शिकत होते. तर तेव्हा तो मंगलाताई चितळे म्हणून खूप छान शिकवायच्या. तर त्यांनी आधी खूप ते भावगीतं वगैरे शिकवत होते, तोपर्यंत मला क्लास अगदी आवडत होता. नंतर काय त्यांना लहर आली काय माहिती, त्यांनी एकदम हरिपाठाला चाली लागून ते शिकवायला सुरुवात केली. मग मी इतकी अशी अस्वस्थ झाले की हे काय आहे, मी इथे भावगीतं शिकायला आली आणि हरिपाठाला कुठे चालली. शेवटी मी तो कंटाळून तो क्लास सोडूनच दिला, इतकं ते माझ्या डोक्यात गेलं. आणि आता आज मला तो वेडेपणा वाटतो, पण तेव्हा मला काही ह्याची रुचीच नव्हती ना. शेवटी थोडी आपल्याला आवड निर्माण झाली असेल तर त्या गोष्टीची आपल्याला काहीतरी किंमत वाटते. पण आता मी भजन ऐकते तेव्हा मी चाल, म्हणजे तालासुराचं थोडंफार शिक्षण असल्यामुळे तिकडे लक्ष जात नाही असं नाही, पण जास्त लक्ष त्यातले शब्द काय आहेत, त्या अभंगातून काय भाव प्रकट करतायत किंवा कुठला ज्ञानाचा विचार मांडतायत, त्याच्याकडे आपोआपच जातो. जेवढा तुमचा अभ्यास वाढत जातो किंवा साधना तुमची थोडीफार वाढत जाते, त्याप्रमाणे तुमच्या आवडीनिवडी आपोआपच बदलत जाते. सांगण्याचा मुद्दा, हे तर ब्रह्मविद ब्रह्मणी स्थित, म्हणजे ब्रह्मात स्थित असलेल्या इतक्या प्रगत साधकताहीच खरं तर त्याला सिद्धच म्हणायला पाहिजे. ते सिद्धांच्या बाबतीत जर आपण बोलतो आहोत तर ते एवढे प्रगत आहेत की ते सगळ्याच विषय वस्तूंमध्ये वावरत असताना सुद्धा ते कायम ईश्वर भावामध्येच असतात. आणि त्यामुळे ईश्वर ईश्वर आपल्या जवळ आहे किंवा आत्म्याच्या सान्निध्यात असल्याचा त्यांचा आनंद जो असतो तो कुठूनही बाहेरून त्यांना मिळत नसतो, की अमुक एक मिळालं म्हणून आनंद, मिळालं नाही म्हणून दुःख, त्याच्या पलीकडे ते पोचलेले असतात. ते सदैवच आनंदाच्या स्थितीमध्ये असतात. त्यांचा आनंद कुठल्याही बाह्य गोष्टीवर अवलंबूनच नसतो. तरीही प्रसंगानुरूप ते आनंदी किंवा दुःखी होताना दिसतात. पण लोकांना त्यांच्याबद्दल जे वाटतं की हे जसे आणि ज्याच्यामुळे आनंदी किंवा दुःखी झाले किंवा संतुष्ट किंवा खिन्न झाले आहेत तसे ते असतीलच असं नाही, किंबहुना तसे ते नसतातच. एक उदाहरण सांगणार आहे मी त्याच्यानंतर. या अर्थाचा एक श्लोक अष्टावक्र गीतेमध्ये आहे. अष्टावक्र गीता ही अष्टावक्र ऋषींनी जनकाला सांगितलेली, जनक राजाला. आणि तेव्हा ज्ञानी पुरुषाची लक्षणं सांगताना तिथे एक श्लोक आलेला आहे. संतुष्टोपि न संतुष्टः खिन्नोपि न च खिद्यते तस्य आश्चर्यदशाम ताम ताम तादृशा एव जानते. संतुष्ट अपि न संतुष्ट, ते संतुष्ट वाटले तरी ते खरे तसे संतुष्ट नाहीतच, आणि ते खिन्न वाटले तरी ते खिन्नही नाहीत. त्यांची जी काही त्या त्या वेळेची जी काही आश्चर्यकारक अशी जी अवस्था आहे ती त्या स्थितीला पोचलेले दुसरे ज्ञानी पुरुषच जाणू शकतात. ह्याचं एक उदाहरण सांगते म्हणजे हा मुद्दा नेमकं मला काय म्हणायचंय ते किंवा या श्लोकाला काय म्हणायचंय ते आपल्याला कळेल. गुरुदेव रानडेंच्या जीवनातला हा प्रसंग आहे. गुरुदेव रानडे हे त्यांच्या अखेरच्या काळामध्ये पुणे सोडून निंबाळला जायला निघाले. असं ठरलं की आता त्यांचं काय जो विकार बळावलेला आहे तेव्हा त्यांनी आता शेवटपर्यंत निंबाळलाच राहायचं, पुणे सोडून जायचं. तर निघण्यापूर्वी त्यांना एक छोटा निरोप समारंभ असा इथल्या पुण्यातल्या साधकांनी केला होता. आणि त्या समारंभामध्ये त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की त्यांचं एक आवडतं भजन होतं, मौत का डंका बजी, तर हे पद म्हणा. तर ते कोणीतरी छान एका साधकाने अत्यंत भावपूर्ण ते पद म्हटलं आणि त्या पदातले सगळे शब्द आणि अर्थाने सगळेच साधक वर्ग असे हेलावून गेलेला होता.
आणि गुरुदेवांच्या सुद्धा डोळ्यातनं गळागळा अश्रू वाहत होते. मग निघताना, तो कार्यक्रम संपल्यानंतर निघताना त्यांनी आपल्या जवळच्या एका साधकाला सांगितलं की परमार्थ खरं म्हणजे इतका सोपा आहे, पण कोणी त्याच्याकडे ढुंकूनही पाहत नाही. तर ह्या सगळ्या परमार्थाकडे पूर्ण दुर्लक्ष करणाऱ्या लोकांचं कसं होणार, या विचाराने माझ्या पोटात गलबललं आणि त्याच्यामुळे माझ्या डोळ्यातून अश्रू आले. तेव्हा बाकीच्यांना कळलं की त्यांच्या डोळ्यात अश्रू का आले. लोकांना काय वाटत होतं, हे दुर्धर आजारांनी ग्रस्त झालेले आहेत आणि मौत का डंका बजे ह्या शीर्षकावरच आपल्या लक्षात येतं की साधारण मृत्यूच्या काहीतरी परिस्थितीचं वर्णन करणारा तो अभंग असेल, तर आपण शरीर सोडणार किंवा आपल्या मृत्यूचं वर्णन किंवा मृत्यूची चाहूल लागल्यानंतर आल्यामुळे जी एक जीवाला कातरता येते, तसं काहीतरी त्यांना झालेलं असणार आणि म्हणून त्यांच्या डोळ्यामधून पाणी ओघळत असणार, असं जे लोकांना वाटत होतं. प्रत्यक्षात तसं काहीही नव्हतं. त्यांच्या अश्रूंचं कारण निराळच होतं की ह्या सगळ्या परमार्थाकडे पूर्ण दुर्लक्ष करणाऱ्या माणसांचं कसं होणार, ह्या काळजीपोटी तेही लावून गेलेले होते. स्वतःचं मरण, स्वतःची शारीरिक दुर्बलता त्यांनी ते काहीही कातर वगैरे झाली नव्हती. तसाच अजून एक प्रसंग गोंदवलेकर महाराजांच्या जीवनात. गोंदवलेकर महाराजांच्या एक जवळच्या परिवारातले एक म्हणजे साधक परिवारामधले एक डॉक्टर वारले. मग सगळ्यांनीच त्याच्याविषयी शोक व्यक्त केला, दुःख व्यक्त केलं, तसंच महाराजांनी सुद्धा केलं. पण एक जिज्ञासू साधक होता, तो त्यांनी खाजगीत जाऊन त्यांना विचारलं महाराजांनी की का हो, आम्हाला जसं दुःख झालं तसंच तुम्हाला दुःख झालं का हे डॉक्टर जाण्याचं. गोंदवलेकर महाराजांनी शांतपणे त्याला उत्तर दिलं, तुम्हाला एक उदाहरण देतो मी, म्हणजे तुम्हाला कळेल की मला कसं दुःख झालं का नाही झालं, दुःख झालं का नाही झालं, आणि झालं असेल तर कसं झालं. तुमच्या पत्नीचं माहेर कुठे आहे, ते म्हणतात पुण्याला. हा, मग पुण्याला जर माहेरी पत्नी गेली असेल तर ती तुमच्यापासून दूर आहे म्हणून तुम्ही दुःखी असता का. तुम्हाला माहिती असतं ती माहेरी आहे आणि त्यामुळे ती खुशाल आहे, त्यामुळे तुम्ही काही पत्नीच्या वियोगाने दुःखी नसता, कारण तुम्हाला खात्री असते तिच्या कुशलतेची. तसंच हा जो जीव आहे तो कुठे गेलेला आहे हे मला माहिती आहे, त्यामुळे मला त्याच्याविषयी दुःख वाटण्याचं कारणच काय. हे जे ज्ञानी लोक असतात ना, ते कुठपर्यंतच पाहू शकतात ह्याचा आपल्याला काही अंदाजच नसतो. त्यामुळे आपण असे फुटकळ प्रश्न विचारायला जातो त्यांना, किंवा आपल्याला काय वाटतं ह्याच्यावरून आपल्या फुटपट्टीने त्यांना मोजायला जातो. तसं करू नये, असे प्रश्न विचारायला जाऊ नयेत. अगदी ते दुःखी दिसले तरी काही वेळात, आपण मागे एकदा विवेकानंदांचं सुद्धा बघितलं होतं की विवेकानंदांचा गुरुबंधू कोणीतरी गेला आणि ही वार्ता कळल्यानंतर ते रडत होते. त्यांना असंच कोणीतरी, अहो तुम्ही असं कसे रडता. ते म्हटल्यावर कसे रडता म्हणजे काय, मी एकत्र शिकलेलो आहे, तर तुम्हाला काय असं वाटतं का की संन्यासी आणि ज्ञानी म्हणजे तो अगदी दगडासारखा असावा, त्याला कुठल्या भावभावना नसाव्यात, असं अपेक्षित नाहीये. फक्त त्यांनी त्या भावनांना तो कसा कंट्रोल करतो, त्याच्यातून बाहेर कसा पडतो, किंवा त्याच्या प्रतिक्रिया किती काळ टिकतात, किती त्या मोठ्या किंवा लहान असतात, तीव्र किंवा सौम्य असतात, ह्याच्यामध्ये बदल पडतो. भावभावना, एक जिवंत मनुष्य आहे म्हटल्यानंतर भावभावना या असणारच ना. तर ही जी आपण आता दोन उदाहरणं बघितली, गुरुदेव रानडे आणि गोंदवलेकर महाराज, तर या दोन उदाहरणावरून आपल्या काय लक्षात येतं की हे ज्ञानी हे कधीही मोहित किंवा विचलित होत नाही. म्हणजे त्यांच्यामध्ये मूढता नसते, जी सर्वसामान्य माणसांच्या मध्ये असते. आता मूढता म्हणजे काय, मूढ शब्दाचा आपण मराठीमध्ये मूर्ख असा असं भाषांतर केलं जातं, पण ते मराठीत आपण मूर्ख ज्या भावानी वापरतो की नाही, तसं इथे इथे मूढ हा शब्द नाही वापरलेला, हे लक्षात घेऊयात. ती मूढतेची व्याख्या काय आहे ती बघितली की कळेल की जे परमात्म तत्व सर्वत्र आणि सदा स्पष्टपणे आहे, त्याचा अनुभव न होणं आणि ज्याला स्वतःची सत्ता नाही अशा उत्पत्ती आणि विनाशशील संसाराला मात्र अगदी अगदी खरं मानणं, ही मूढता आहे.
आणि ही मूढता किंवा मोह ज्यांचा संपूर्णपणे नाहीसा झालेला आहे त्यांना असमूढ असं म्हटलंय. आता आपण पुढच्या ओळीकडे येतोय. तर मूढ या शब्दाच्या मुळाशी मोह हा धातू आहे. मोह धातूचा अर्थ हलणे, थरथरणे. म्हणजे मूढ म्हणजे हललेले किंवा विचलित झालेले. आणि समूढ, सम हा उपसर्ग लावल्यामुळे खूपच हललेले, खूपच विचलित झालेले असा अर्थ आहे. आणि त्याच्या अलीकडे आणखीन एक अ लागलाय, असमूढ म्हणजे पूर्णपणे विरुद्ध, अजिबात न हललेले म्हणजे अत्यंत स्थिर, अविचल. आणि म्हणून पुढचा शब्द त्यांच्यासाठी वापरलाय स्थिर बुद्धी, ज्ञानीसाठी वापरलेला आहे. श्लोकामध्ये आधी स्थिर बुद्धी हा शब्द येतो, नंतर असमूढ हा येतो. पण आपण उलट्या आधी असमूढ हा बद्दल बोललोय आणि आता स्थिर बुद्धीबद्दल बोलणार आहे. कारण स्थिर बुद्धीच्या मुळाशी असमूढता आहे. तो हलत नाही म्हणून तो स्थिर आहे. आता स्थिर बुद्धी म्हणजे काय? तर त्या ज्ञानीला स्वतःच्या कर्तृत्व शून्य म्हणजे क्रियाहीन असं म्हणायचंय. ना, कर्तृत्व शून्य म्हटलं की लागलीच आपण मराठीमध्येच बोलतो सामान्यपणे, तो अगदी कर्तृत्व शून्य किंवा तो फार कर्तृत्ववान आहे अशा अर्थी नाही घ्यायचं इथे. कर्तृत्व भाव ज्याच्यात नाही किंवा क्रियाच नाही ज्याच्यामध्ये, निष्क्रियता हा आत्म्याचा गुणधर्म समजला जातो. आपण आता तेवढं आपल्याला आता माहिती झालंय. बरेच वेळेला आपण आत्म्याची लक्षणं पाहिलेली आहेत, स्वरूप लक्षणं. तर निष्क्रिय अशा आत्मस्वरूपाचं ज्ञान असलेल्या माणसाच्या ज्ञानामध्ये ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान अशी त्रिपुटी नसते. म्हणजे ज्ञाता आणि ज्ञेय ह्याच्यामध्ये भेद नसतो. आणि त्याचं हे जे ज्ञान असतं स्वरूपाचं ते कर्णनिरपेक्ष असं म्हटलं जातं. कर्णनिरपेक्ष म्हणजे जी साधारणपणे ज्ञानाची साधनं आहेत ती कुठली? शरीर, मन, बुद्धी, इंद्रिय या साधनांनी ते ज्ञान मिळू शकत नाही. त्या साधनांच्या पेक्षा पलीकडे आहे ते, म्हणून कर्णनिरपेक्ष असं म्हटलेलं. तर त्यांचं ज्ञान हे भेदशून्य असतं आणि कर्णनिरपेक्ष असतं. मग हे ज्ञान त्याला कुठलंच साधन नाही, मग ते कसं होतं? स्वरूपाचं ज्ञान स्वच्या द्वारे स्वलाच होतं. आणि मग ज्या महापुरुषाला अशा कर्णनिरपेक्ष ज्ञानाचा अनुभव असतो त्याच्या बुद्धीत आणि आपल्या बुद्धीत काय फरक असतो? तर त्याच्या बुद्धीमध्ये कधीही संशय, संदेह, विपरीत भावना, असंभावना हे सर्वसामान्य माणसांच्या ज्ञान प्रक्रियेत बुद्धीत उत्पन्न होणारे जे दोष आहेत ते त्याच्या बुद्धीत उत्पन्न होत नाही. असंभावना म्हणजे हे हे शक्यच नाहीये असं वाटणं. आपण जे बघितलेलं नाही किंवा त्याच्याबद्दल आपल्याला प्रत्यक्ष अनुभव नाही, म्हणजे असेल बुवा, आम्हाला काही माहित नाही असं तरी म्हणू, मी आपल्याला थोडा संशय वाटेल किंवा ह्याच्याबद्दल आपला विश्वासच बसणार नाही, त्याला असंभावना म्हणतात. किंवा कोणी काही सांगितलं तर त्याच्या विरुद्धच आपण समजा सांगायला लागलो तर त्याला विपरीत भावना म्हणतात. तर आत्म्याच्या ज्ञानाच्या बाबतीत हे सगळे शब्द वापरायचे. तर तो पूर्णपणे त्याची खात्री असते की आत्मा आहे, आत्मा चैतन्य स्वरूप आहे, आत्म्याच्या अस्तित्वाबद्दल त्याचा पूर्ण विश्वास असतो आणि त्यामुळे त्याच्या बुद्धीमध्ये हे दोष नसतात आणि म्हणून त्याला स्थिर बुद्धी असं म्हटलं जातं. आणि असा स्थिर बुद्धी आणि असमूढ जो ज्ञानी असतो तोच ब्रह्मविद म्हणजे ब्रह्म जाणणारा होऊ शकतो. आता आपण श्लोकातल्या दुसऱ्या ओळीतल्या तिसऱ्या शब्दाकडे आलेलो, ब्रह्मविद. ब्रह्म जाणणं म्हणजे परमात्म्याचा अनुभव घेणं. तर परमात्म्याचा अनुभव घेण्यामध्ये अनुभावक किंवा अनुभविता म्हणजे अनुभव घेणारा, त्याला येणारा अनुभव आणि ज्याचा अनुभव तो घेतो आहे त्याला म्हणतात अनुभव्य. अशी त्रिपुटी नसते. मग अशी आपण म्हणत असत ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान ह्याच दुसऱ्या शब्दामध्ये अनुभविता, अनुभाव्य आणि अनुभव ही त्रिपुटीच राहत नाही. कारण की ब्रह्माला जाणणारा हा ब्रह्माशी तदाकारच झालेला असतो आणि म्हणून मी ब्रह्माला जाणतो असा अभिमान त्याच्या ठिकाणी राहूच शकत नाही. पण अभिमान करणं तो त्याचा अहंकार पूर्ण विलीन झाल्याशिवाय तो ब्रह्माशी तदाकार होईल कसं?
हे एक्सप्लेन करण्याकरता एक उदाहरण नेहमी सांगितलं जातं वेदांत शास्त्रामध्ये. वेदांत शास्त्रामध्ये काही काही उदाहरणं ही खूप तीच तीच वापरली जातात, पण ती इतकी समर्पक असतात की त्यांनी मुद्दा अतिशय स्पष्ट होतो, म्हणून आपण ती वापरतो. एक मिठाची बाहुली असते. ती एकदा स्वरूपाचा शोध घ्यायला सुरुवात करते आणि मग तिला असं कळतं की समुद्र हेच तिचं मूळ आहे. त्याचा अनुभव घेण्यासाठी किंवा तो शोध कन्फर्म करण्यासाठी ती समुद्रात बुडी मारते. मग काय होणार? ती मिठाची बाहुली असल्यामुळे समुद्रात ती विरघळून जाते. तिला कळतं की हो हो, समुद्र हेच माझं ओरिजिन आहे. पण हे सांगायला ती आता उरली का? कारण ती समुद्राच्या पाण्याशी कधीच एकरूप होऊन गेलेली आहे. आता ती वेगळं येऊन सांगणार कसं की हो मला शोध लागला बरं का? नाही सांगू शकत. तसंच ब्रह्मविदचं होतं. आणि हीच गोष्ट अनेक उपनिषदांमध्ये आणि वेगवेगळ्या अभंगामध्ये पण सांगितलेली आहे. मुंडकोपनिषदामध्ये जे वाक्य आता आपण खूप वेळेला आतापर्यंत वापरलंय आणि पुढेही खूप वेळेला वापरणार आहोत, ब्रह्मविद ब्रह्मैव भवती, हे मुंडकोपनिषदामध्ये आलेलं आहे. ह्याच्याशीच समान धर्म असणारं ब्रह्मैव सन ब्रह्म आपनोती, हे बृहदारण्यक उपनिषदामध्ये आहे. ब्रह्म होऊनच ब्रह्म प्राप्त करतो. आणि आता आपण जरा आपल्या संतांच्या वाणीकडे येऊया. तुकाराम महाराज हीच गोष्ट कशी म्हणतात? देव पहावयासी गेलो अन देव होऊनी ठेव, तेच म्हणायचं. आणि ज्ञानेश्वरांचे शब्द आहेत, उजेडी राहिले उजेड होऊन. ह्याच्यामधून आपल्याला ब्रह्मविद ब्रह्मैव भवती म्हणजे काय हे कळायला सोपं पडतं. आणि मग असा मनुष्य कसा असतो? शेवटचे दोन, ब्रह्मणी स्थित, ब्रह्मामध्ये स्थित. आता तसं बघायला गेलं तर वास्तविक सृष्टीतली प्रत्येक गोष्ट, सृष्टीतला प्रत्येक घटक किंवा सर्व प्राणी हे तत्वदृष्टीने पाहायला गेलं तर नित्य म्हणजे नेहमीच आणि अखंडपणे ब्रह्मामध्येच स्थित आहेत. पण अधिष्ठान ब्रह्म आहे. मग ते ब्रह्मामध्ये स्थित नसणार तर कुठे असणार? पण अज्ञानामुळे आपली स्थिती आपण ब्रह्मामध्ये मानतो का? आपल्या लक्षात येतं का? नाही. आपण संसारामध्ये आपण आहोत असं समजतो. शरीर मन बुद्धी इंद्रिय ह्यांच्यामध्ये आपली स्थिती आहे असं आपण अज्ञानामुळे मानत असल्यामुळे मग मनुष्याला ही ब्रह्मामध्ये जी आपली स्वाभाविक स्थिती आहे त्याचा अनुभव येऊच शकत नाही अज्ञानामुळे. मग ज्याला ब्रह्मामध्ये आपली स्वाभाविक स्थिती आहे हा अनुभव सतत अविरतपणे अखंडपणे येत राहतो, अशांसाठी हे ब्रह्मणी स्थित हा शब्द, या शब्दांचा प्रयोग किंवा वापर या श्लोकात केलेला आहे. आता ज्ञानी हा ब्रह्मात राहतो, तो आपल्यासारखा सांसारिक परिस्थितीमध्ये राहत नाही. आणि त्याचमुळे प्रिय आणि अप्रिय, अनुकूल आणि प्रतिकूल हे त्याला कळतं. त्याचं आकलन त्याला जरी होत असलं तरी त्या प्रिय आणि अप्रिय, अनुकूल आणि प्रतिकूल ह्याचे जे आपल्यावर परिणाम होतात, हर्ष आणि शोक, ते त्याला होत नाही. आणि त्याची शरीर मन बुद्धी याची परवशता, संसारिक गोष्टींवर अवलंबून सुखासाठी किंवा अवलंबून राहण्याची जी काही पराधीनता, ज्याचा आपण उल्लेख गेल्या श्लोकामध्ये केला होता, ती त्याची संपुष्टात येते. आता आपण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा अविचलपणे सामना करणाऱ्या एका संतांच्या जीवनातला एक प्रसंग पाहू, म्हणजे आपल्याला खऱ्या अर्थाने कळेल की नप्रहृष्येत प्रियम प्राप्य नोद्विजेत प्राप्य चाप्रियम म्हणजे काय. हे संत आहेत स्वामी स्वरूपानंद. स्वामी स्वरूपानंदांच्या जीवनात एक असा टप्पा आलेला होता की त्यावेळेला ते कारुण्याच्या उंबरठ्यावर होते, म्हणजे लग्नाचं वय होतं त्यांचं. आणि वाङ्मय विशारदची परीक्षा देऊन ते पुण्याहून पावसला परत गेलेले होते. त्यांना लग्न करायचं होतं, पुढचं शिक्षणही घ्यायचं होतं आणि राष्ट्रकार्यामध्येही त्यांचा खूप रस होता. सध्या स्वामी स्वरूपानंदांचं एक चरित्र मी वाचतीये, त्यामुळे ते किती ऍक्टिव्ह होते आणि पुण्यामध्ये राहून त्यांनी अध्यात्माखेरीजही काय काय गोष्टी ते करत होते हे बरंच वाचनात आलं. आणि अर्थातच त्यांच्याबद्दलचा आदर खूपच वाढला. आपल्याला वाटतं की हे लोक पहिल्यापासून फक्त तेवढंच करतायत, असं नाही. त्यांना सुद्धा इतर ध्येय इतर अवधान असतात, तशी आपल्याला असतात. आणि तेच आपल्याला पुढे कळेल की आता हे सगळं करत असताना राष्ट्रकार्यही ते करत होते, शिक्षणही घेत होते,
आणि पुढेही त्यांना ते सगळं चालू ठेवायचं होतं. आणि ते जेव्हा पावसला परत आले त्या काळाच्या अगोदर जवळपास 12 वर्ष म्हणजे एक तप त्यांनी ध्यान साधना, त्यांना गुरूंची प्राप्ती झालेली होती आणि ते ध्यान साधना करून ते इतके प्रवीण झालेले होते की ते समाधी अवस्था पण त्यांना साधलेली होती. आणि अशातच अचानकपणे त्यांना अशी काही शारीरिक व्याधी जडली, शारीरिक आघात त्यांच्यावर झाला की की त्याच्यात पुढचा श्वास घेता येईल का नाही अशी परिस्थिती, इतकी नाजूक परिस्थिती त्यांची निर्माण झाली. त्यामुळे राष्ट्रकार्य, विवाह, शिक्षण या सगळ्या गोष्टी आता होऊच शकणार नाहीत, इतकं शरीर दुर्बल झालं त्यांचं. पण तरीही या प्राणावर बेतलेल्या, जवळपास प्राणावर बेतलेल्या आजारपणाच्या कठीण काळात सुद्धा स्वामीजींनी काय करावं, तर त्यांनी पूर्ण वेळ सोहम मंत्रासकट श्वासावर लक्ष ठेवण्याचा सराव चालू ठेवला आणि अखंड स्वरूप स्थितीमध्ये राहून आध्यात्मिक स्थितीची परिपूर्णता त्यांनी गाठली. आणि त्यांना जे आम्ही स्वरूपानंद हे जे नामाभिधान त्यांच्या गुरूंनी त्यांचं केलेलं होतं अनुग्रहानंतर, ते त्यांनी अक्षरशः सार्थ ठरवलं. आणि आपलं शिक्षण राहिलं, आपलं लग्न राहिलं, आपल्याला राष्ट्रकार्य करायची इच्छा होती, या सगळ्या आपल्या इच्छा त्यांना कायमस्वरूपी पूर्णविराम मिळाला त्याचं त्यांनी कधीही वाच्यता केली नाही. कधीच, कधीच आणि कुणाकडेच किंचितही उद्वेग त्यांनी व्यक्त केला नाही. आपण किती हळहळलो असतो, किती चडखडलो असतो, असं आपल्या आयुष्यात काही घडलं असतं तर, साध्या साध्या गोष्टी घडल्या नाहीत तरी आपल्या रिॲक्शन्स कशा असतात. म्हणजे अशा क्षीण अवस्थेमध्ये तिथे शरीराची हालचाल सुद्धा होऊ शकत नाहीये किंवा दुसऱ्याची मदत लागतीये त्या हालचालीसाठी, असं पूर्ण परावलंबी जीवन त्यांना काही काळ कंठावं लागलं होतं. त्याही अवस्थेमध्ये साधक वर्गाला कायमचं उपयोगी पडेल असं अत्यंत अद्भुत असं वाङ्मय त्यांनी निर्माण केलं. आणि त्या वाङ्मयातल्या जर तुम्ही काही पंक्ती आपण वाचणार आहोत त्या इतक्या प्रेरणादायी आहेत की तर नुसतं जर काव्य वाचलं तर काव्य करणारा कवी हा इतक्या शरीराच्या विकल अवस्थेमध्ये आहे हे आपल्याला सांगून सुद्धा खरं वाटणार नाही. वाचते मी त्याच्यातल्या काही ओळी. करू शृंखला मुक्त जगाला लागू उद्योगाला, करू शृंखला मुक्त जगाला लागू उद्योगाला, तरी कशाला कवी लिहिल की जग ही बंदिशाला. जग ही बंदिशाला हे जे आहे आपल्याला गाणं माहितीये त्याचा त्याचा रेफरन्स आहे याच्यामध्ये, की कशाला समजायचं जगाला बंदिशाला. जगी जन्मुनी अभिनव जीवन सत्कविवर होईन, स्वानुभवांत स्फूर्त नवरसी सत्य काव्य निर्मीन. जगी जन्मुनी जगदंबेचे दास होऊनी राहू, विश्व बांधवां सहित सर्वदा भक्ती सुधारस सेनू. जगत जननी तव भक्ती सुधेची पावन भिक्षा घाल, दारी पातला पहा तुझा हा भाग्यवंत कंगाल. त्यांना स्वतःच्या परिस्थितीची कल्पना आहे पण धीर कुठेही खचलेला नाहीये, कुठेही उद्विग्नता मनामध्ये नाहीये. त्याच्यातही ते विचाराने किती स्वतंत्र आहेत हे आपल्याला त्यांच्या त्या काव्यावरून दिसतं. आणि हे असं अप्रतिम आणि संजीवक, साधकांना संजीवनी देणारं, प्रेरणा देणारं असं काव्य त्यांच्या हातून त्याही परिस्थितीमध्ये घडू शकलं. अशी ती ज्ञानी व्यक्ती. अप्रिय प्राप्त झाल्यानंतर उद्वेग तर जाऊच द्या, उद्वेग हा खूपच पुढचा शब्द झाला, पण उत्साहाने समाज कल्याणाचं केवढं मोठं कार्य करू शकते त्याचं हे फार मोठं उदाहरण आहे. म्हणून तर अशा लोकांना दीपस्तंभाची उपमा दिली जाते. आणि हे जे त्यांना जमतं, स्थिर राहणं, सर्व गोष्टीमध्ये चित्त स्थिर असणं किंवा बुद्धी स्थिर असणं, हे फक्त विचारांनी किंवा विवेकाने नसतं बरं. त्याच्या पाठीमागे विचार आणि विवेक असतो पण फक्त तेवढाच नसतो. विनोबांच्या भाषेमध्ये त्यांची बुद्धी ही त्यांनी आत्मस्वरूपात रोवून ठेवलेली असते आणि त्यामुळे ती स्थिर राहते. कवी चिन्मयानंदांनी एक दृष्टांत दिलाय की मोठमोठे ओंडके हे समुद्राच्या लाटांवर खालीवर होत असतात पण खडकावर रोवलेला जो दीपस्तंभ असतो तो मात्र कितीही लाटा उसळल्या तरीही किंवा वादळ झालं तरी तो दीपस्तंभ तसाच अविचल आणि स्थिर असतो.
तसं आत्मतत्व या अधिष्ठानाच्या आधाराने अशा ज्ञानींची बुद्धी इतकी अविचल राहू शकते. आता आपण ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचूया. ओव्या आहेत 103 आणि 104. तरी मृगजळाचे निपुरे, जैसे न लोटीजे का गिरीवरे, तैसा शुभाशुभी न विकरे, पातली याजो. जसा मृगजळाच्या लोंढ्यानी पर्वतराज लोटला जात नाही, तसाच शुभाशुभाच्या प्राप्तीने योगीही विकार पावत नाही. तोची तो निरुता, समदृष्टी तत्वता, हरी म्हणे पांडुसुता, तोची ब्रह्म. असा जो असेल तोच खरा खरा संपूर्ण समदृष्टी समजावा, तो प्रत्यक्ष ब्रह्मच होय, असं श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले. ओव्या तशा समजायला सोप्या आहे. त्याच्यातला जो दृष्टांत दिलेला आहे मृगजळाचा, तो थोडा विचार करण्यासारखा आहे. की मृगजळाच्या उपमेतनं काय सांगायचंय, तर संसाराची सत्ता ही प्रातिभासिक आहे, ही गोष्ट त्यांना त्याच्यावरून लक्षात आणून द्यायची. प्रातिभासिक सत्ता म्हणजे काय, भासमान, जी खरी नाही. संसार हा खरा वाटतो पण तो भासतो. ब्रह्माच्या अधिष्ठानावरती तो भासतो. जसा रज्जूच्या अधिष्ठानावरती सर्प भासतो, खरा नसतो पण खरा वाटतो. त्याला बघून आपण घाबरतो, पळतो किंवा काठी आणायला धावत सुटतो. हे सगळं खरं घडतं पण सर्प खरा नसतो. तसं संसाराची प्रातिभासिक सत्ता आहे आणि ही प्रातिभासिकता किंवा भासमानता ही ज्ञानींना अखंड स्पष्ट असते. पण मग ती आपण मात्र आपल्या ती लक्षातही येत नाही. मग त्याचं भान आपल्याला कसं राहील किंवा आपल्या ती गोष्ट लक्षात कशी राहील. आपण आता शिकतोय त्यामुळे आपल्याला तत्वज्ञान तर माहिती झालंय, पण ते तत्वज्ञानाचं भान प्रत्यक्ष व्यवहारात वापरताना आपल्याला उपलब्ध नसतंच बरेच वेळेला. तर त्याचं भान कसं राहावं किंवा त्याच्यासाठी आपल्या स्तरावर आपण काय प्रयत्न करावेत ह्याच्याविषयी कैलासवासी पूज्य स्वामी सुबोधानंद यांनी काही उपाय सुचवलेले आहेत आणि ते थोडेसे मी सांगायचा प्रयत्न करणार आहे. थोडंसं स्वामी सुबोधानंदांच्या बद्दल सांगते, कारण मी पहिल्यांदाच त्यांचा उल्लेख आपल्या वर्गात केलेला आहे. स्वामी सुबोधानंद हे चिन्मय मिशनचे आचार्य आणि सिद्धवाडी इथे जो चिन्मय मिशनचा आश्रम आहे त्याचे ते माजी आचार्य होते. मुख्य सगळं काम तिथलं ते पाहत होते आणि माझ्या भाग्याने त्यांना प्रत्यक्ष पाहणं, त्यांना भेटणं, त्यांच्याशी गप्पा मारणं असा योग 2014 मध्ये आला होता. 2014 मध्ये आमचा एक चिन्मय मिशनच्या साधकांचा ग्रुप सिद्धवाडीचा आश्रम पाहण्यासाठी म्हणून मी गेलो होतो. तेव्हा स्वामीजींशी बोलता आलं, म्हणजे त्यांना बघता आलं, त्यांच्याशी त्यांचा सहवास थोडासाच होता पण तो मिळाला. आणि ते किती तेजस्वी व्यक्तिमत्व होतं हे याचा अनुभव थोडाफार झलक मिळाली. फार तर काळ त्यांना, कारण स्वामीजी खूप बिझी होते, त्यांचा दौरा कुठेतरी ठरलेला होता, पण चिन्मय मिशन पुणेहून कोणी लोक आलेत पण त्यांनी खास आमच्याकरता वेळ काढला होता आणि एक अर्धा तास आम्हाला त्यांनी दिला. तर आत्ता गेल्या 2-3 महिन्यांच्या पूर्वी स्वामी सुबोधानंदांचं पुस्तक योगायोगाने माझ्या हाती पडलं. मी चिन्मय मिशन चिंच एक विमाननगरला लोहगावला एक आश्रम आहे, माऊली आश्रम, तिथे एक काही प्रवचनमाला होती स्वामी तेजोमयानंदांची. त्यातला एकच दिवस मला जमणार होता म्हणून मी तिथे गेले होते आणि तिथे बुक स्टॉल लावलेला होता आणि मी जरा लवकर पोचलो होतो. तर असं नुसतंच हिंडत होतो. अगदी मनात ठरवलं होतं मी की आता काही पुस्तकं वगैरे घ्यायची नाही, खूप आहेत पुस्तकं आपल्याकडे, सगळी काही वाचून होत नाहीयेत आपली. पण मी ज्या पहिल्या बुक स्टॉलमध्ये शिरले टाइमपास म्हणूनच, वेळ होता म्हणून काहीतरी करायचं, मग पुस्तकं बघूयात एवढंच होतं आणि घ्यायची नाही हाही निश्चय होता. तरीही शिरल्या दुसऱ्याच क्षणी स्वामी सुबोधानंदांचं गीता तात्पर्य बोधिनी पंचम अध्याय असं पुस्तक समोर दिसलं आणि मी ते कधी घेतलं हे मला कळलंच नाही. म्हटलं नाही, आता सुबोधानंदांचं असेल तर घ्यायलाच पाहिजे, आपला 5व्या अध्यायाचा
अभ्यास चालू आहे तेव्हा आपल्याला उपयोगाला येईल. आणि खरोखरीच इतका वेगळे विचार त्यांनी मांडले सुबोधानंदांनी. आपण जे गेल्या काही दिवसांपूर्वी एक श्लोक बघितला 5व्या अध्यायातला, न कर्तृत्वम न कर्माणि लोकस्य सुडती प्रभू न कर्म फल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. त्याच्यातलं न कर्माणी म्हणजे संसारही मी नाही. संसार हा जो अर्थ त्यांनी घेतला होता, जगत, जीव जगत आणि ईश्वर, ह्या 3 अँगलनी ते वाक्य किंवा तो श्लोक कसा समजून घ्यायचा हे सुबोधानंदांचं पुस्तक नसतं तर कळणं अशक्य होतं. त्यामुळे त्याच्यातनंच मला काही गोष्टी, तर मी त्याच्यातनं वाचून पण काही गोष्टी तुम्हाला शेअर करायला सुरुवात केली. आणि हे मला खूप महत्वाचं वाटलं की आपण हे खूप ज्ञानीची लक्षणं वगैरे वाचली तरी ती लक्षणं आपल्यात येण्यासाठी काय करावं हा विचार आपल्यासाठी जास्त महत्वाचा आहे. ज्ञानी ते आहेतच तिथे पोचलेले. आपण फक्त त्यांना त्यांचा उदो उदो करणं किंवा वा वा ते कसे महान आहेत एवढं म्हणून काहीच होणार नाही. गीतेच्या अभ्यासाचा आपला उद्देश हा असायलाच हवा की त्यातला एक कण तरी आपल्याला जमेल. तर आपण अशी बघितलं की ब्रह्मविद ब्रह्मणी स्थित म्हणजे ब्रह्मज्ञानी हा ब्रह्मात राहतो. आणि या उलट आपल्यासारखे सामान्य लोक कशात राहतात तर परिस्थितीत राहतात, सांसारिक परिस्थितीमध्ये राहतात. आणि परिस्थिती ही नेहमी 2 प्रकारे 2 रूपात आपल्या समोर येते. प्रिय म्हणजेच त्याला इष्ट म्हणजे इच्छा केलेलं. इच्छा केलेलं मिळालं की ते प्रिय असतंच. आणि इच्छा न केलेलं आणि त्रास देणार असं असलं की ते अनिष्ट किंवा अप्रिय असं असतं. आणि प्रिय परिस्थिती प्राप्त झाल्यानंतर आपल्याला हर्ष होतो. आणि या श्लोकामध्ये प्र उपसर्ग सहित ऋष्य धातूचा वापर करून पराकोटीचा किंवा प्रमाणाबाहेर होणारा हर्ष हा सांगितलेला आहे, ज्याला आपण हर्षोन्माद हा शब्द कधी कधी वापरतो किंवा आनंदाने चढून जाणे असंही त्याला म्हणताय. आणि जेव्हा प्रतिकूल परिस्थिती प्राप्त होते तेव्हा चित्तात उद्वेग ही भावना व्यक्त होते. तर आता उद्वेग म्हणजे काय याची स्वामीजींनी केलेली व्याख्या खूप छान आहे. मिळालेली अप्रिय गोष्ट ही झिडकारून दूर फेकण्याची चित्ताची वृत्ती म्हणजे उद्वेग. नकोय मला हे, असं जे आपण नकोय, कधी मी याच्यातनं बाहेर पडीन अशी जी वृत्ती मनामध्ये निर्माण होते तो उद्वेग. आणि हा आपल्या शरीराचा सुद्धा एक स्वाभाविक धर्म आहे बरं. जर आपण बघितलं की एखाद्या वारा आला डोळ्यात, एखादा कचऱ्याचा कण गेला तर काय होतं, पटकन सगळी डोळ्याची यंत्रणा हा तो कण बाहेर घालवण्यासाठी सज्ज होते, कार्यान्वित होते ताबडतोब. डोळ्यात पाणी येतं, पाणी म्हणजे अश्रू निर्माण होऊन ते उघडायला लागतात की जेणेकरून त्या पाण्याबरोबर तो कण बाहेर निघून जावा. किंवा खाताना किंवा पिताना चुकून अन्नाचे किंवा पाण्याचे कण जर श्वासनलिकेत गेले तर ते श्वासनलिकेसाठी अप्रिय आणि अनिष्ट असतात की ते तिथं जाणं आवश्यक नाहीये, हितकारक नाहीये. मग काय होतं, खूप ठसका लागतो. आणि जोपर्यंत तो एवढासा कण जो बाहेर पडून जात नाही तोपर्यंत आपला ठसका थांबत नाही. मध्ये आपण पाणी सुद्धा पिऊ शकत नाही. ही जी क्रिया आहे, ही जी प्रतिक्रिया आहे, क्रिया नाही प्रतिक्रिया, नको असलेल्या गोष्टी बाहेर घालवण्यासाठी तशा या शरीराच्या प्रतिक्रिया असतात, तशाच त्या चित्ताच्या सुद्धा असतात. कारण चित्त हा सुद्धा शरीराचाच एक भाग आहे, स्थूल शरीराचा नाही, सूक्ष्म शरीराचा. अंतःकरण हे सूक्ष्म शरीरात जातं आणि चित्त हा अंतःकरणाचा एक भाग आहे. आणि त्यामुळे चित्ताचा सुद्धा तो स्वाभाविक धर्म आहे की प्रतिकूल अनुभव येताच चित्ताला तो अनुभव बाहेर टाकण्याचा प्रयत्न चित्ताचा सुरू होतो. त्याच्यातून सुटण्यासाठी चित्त धडपडतं. आणि नुसता अनुभवच नाही तर तो अनुभव ज्या परिस्थितीमधून निर्माण झालाय त्या परिस्थितीचं सुद्धा समूळ निराकरण करण्यासाठी चित्त प्रयत्न करतो. आणि ही अत्यंत स्वाभाविक प्रक्रिया आहे. म्हणून त्याला 14व्या श्लोकामध्ये म्हटलंच आहे, स्वभावस्तु प्रवर्तते. पण चित्ताने कितीही प्रयत्न केला तरी प्रत्येक वेळेला ही परिस्थितीचं निराकरण करणं आपल्या आवाक्यात असतं का? नसतं. आपण प्रयत्न ठीक करू पण तो सफल होईल ही काहीच गॅरंटी नाही. मग अशा वेळेला काय करायचं, मग ती प्रतिकूलता कशी, त्याचा सामना कसा करायचा? तर सुबोधानंदजी सांगतात की प्रत्येकाने
आपल्या कुवतीनुसार, आपल्या वकुबानुसार अशी काहीतरी पद्धत शोधून काढावी, काहीतरी उपाय लढवावा की ज्याच्यामुळे परिस्थितीचा जो आपल्यावर प्रतिकूल प्रभाव पडलेला आहे तो प्रभाव काही काळाकरता किंवा काही प्रमाणात कमी होऊ शकतो. मग असे उपाय कुठले सुचवलेत त्यांनी? तर चित्ताची तटस्थता वाढवणं किंवा उदासीनता धारण करणं. तटस्थता आणि उदासीनता हे शब्द समानार्थीच आहेत. तटस्थ कुणाला म्हणतात? तटावर बसलेला. कशाच्या? जो नदी वाहती, नदी किंवा एखादा प्रवाह आहे पाण्याचा, त्याच्या तीरावर आपण बसलोय, त्याच्यामधून त्याच्यातलं काय 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 गोष्टी वाहून चालल्यात, आपण फक्त बघतोय. यांनी आपल्याला काही फरक पडतो का? नाही. पण एकदम अशा बसलेल्या माणसाला एक चांदीची मूठ असलेली चंदनाची काठी वाहत जात असताना दिसली, लागलीच त्याला दुःख झालं. तर त्यात दुःख व्हायचं कारण का? अरे चंदनाची काठी, चांदीची मूठ ही मला मिळाली असती तर. जेव्हा त्यांनी स्वतःला त्याच्याशी जोडलं की ही चंदनाची काठी आहे, कारण चंदन मौल्यवान, चांदी त्याहून मौल्यवान, ही मौल्यवान काठी मला मिळायला हवी, हे जेव्हा त्यांनी स्वतःला त्या वाहत जाणाऱ्या एका वस्तूशी जोडलं ममत्वानी, तेव्हा त्याला दुःख झालं. तोपर्यंत त्याला आधी काय गेलं तर प्लास्टिकच्या पिशव्या गेल्या किंवा आणखीन काय कपडे वाहून गेले किंवा अजून काही वाहून गेलं, पाण्यात पडलेली पानं वाहून गेली, त्याला काही फरक पडला होता का? त्यांनी काहीच फरक पडला नाही. तर जेव्हा त्या वस्तूंशी आपण जोडतो, म्हणजे ह्याच्यात शरीर मन बुद्धीचं संसाराशी तादात्म्य कमी करणं हा सुद्धा त्याच्याबरोबरचा एक उपाय आहे. आणि उदासीनता धारण करणं असं म्हटलं की आपल्याला वाटतं की उदास, उदास हा शब्द आपण वेगळ्याच अर्थाने वापरतो, ग्लूमी, सॅड. इथे तसा अर्थ नाही. उत आसीन, वर येऊन बसणे. ती जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये जोपर्यंत आपण आत गुरफटलेले राहतो तोपर्यंत त्याच्यात आपल्याला सोल्युशन मिळत नाही. जेव्हा आपण त्याच्या वर येतो मनाने, विचारांनी, आणि हे वर असं समोर, बाहेर नाही, बाहेर हा शब्द मी वापरत नाहीये, पण बाहेर समजा डावीकडे उजवीकडे मागे पुढे असं नाही, वर आल्यानंतर ती समग्रपणे परिस्थिती तुम्हाला दिसते. आपण म्हणू ना फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू. फ्रंट व्ह्यू मध्ये फक्त पुढचंच दिसतं, मागचं दिसत नाही. टॉप व्ह्यू मध्ये मात्र पूर्ण सगळी गोष्ट दिसते. म्हणून आसीन, उदासीनतेने म्हणजे त्याच्यात स्वतःला विचारांनी बाहेर काढून त्या परिस्थितीकडे बघण्याचा प्रयत्न करणे. आणि सगळ्यात शेवटचा उपाय सुचवलाय, ईश्वरावरील श्रद्धा वाढवणं. ईश्वरावर श्रद्धा वाढवणं हा सर्वोत्तम उपाय आहे. सुख दुःखासाठी जे सर्वस्वी परिस्थितीवर अवलंबून राहतात अशांची परिस्थिती अतिशय दयनीय होते. परिस्थितीवर म्हणजे कशा कशावर? तर आपण एखाद्या पदावर असू, आपल्याकडे काही ऐश्वर्य असेल, आपले नातेसंबंध, मी अमक्याचा अमका, असं ह्याच्यामुळे मी या परिस्थितीवर कंट्रोल करू शकेन, असं काहीतरी आपल्या मनामध्ये एक असतं. पण ते खरं नसतं किंवा ते प्रत्यक्षात उपयोगाला पडत नाही. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे द्रौपदी. द्रौपदीचं जेव्हा वस्त्रहरणाचा प्रसंगाला तिला सामोरं जावं लागत असतं तेव्हा ती पहिल्यांदा कुणाकडे बघते? माझे 5-5 पती आहेत, एवढे पराक्रमी आहेत, ती त्यांच्याकडे बघते आशेने की ह्यांच्यापैकी कोणीतरी येऊन माझा बचाव करेल. तर ते युद्धात हरलेले असल्यामुळे दास होऊन मान खाली घालून शस्त्र टाकून बसलेले असतात. म्हणजे ती आपल्या 5 पती, म्हणजे आपलं सौभाग्यवती आहोत आणि पतींचा पराक्रम ह्याच्यावरती अवलंबून असते. मग नंतर पती काही करत नाहीत म्हटल्यानंतर ती पितामह भीष्मांकडे बघते, धृतराष्ट्रांकडे बघते, द्रोणाचार्य, कृपाचार्य, ह्या सगळ्यांच्याकडे बघते की हे थोर व्यक्ती आहेत, मी त्यांची सून आहे. पण जेव्हा काहीच उपयोगाला येत नाही हे कळतं तेव्हा ती परमेश्वराची आठवण काढते आणि तेव्हा ती परमेश्वराला हाक घालते आणि मग वस्त्रावतार घेऊन श्रीकृष्ण येऊन तिचं संरक्षण करतो. त्याच्यानंतर ती जेव्हा म्हणते की अरे तू एवढा केशवा का एवढा उशीर केलास? तू उशीर मी नाही केला, उशीर तू केलास मला हाक मारायला. मी वाट बघत होतो पण मी हाक मारल्याशिवाय येत नाही. तू मला सगळ्यात शेवटी हाक मारलीस त्यामुळे माझा नाईलाज झाला. तेव्हा इतर सगळ्या गोष्टींवर, आपलं पद, आपलं वैभव, आपले नातेसंबंध,
ह्या सगळ्यांच्यावर अवलंबून राहण्यापेक्षा जर सर्व शक्तिमान सर्वज्ञ अशा परमेश्वरावर आपण विश्वास ठेवला, त्याच्यावर अवलंबून राहिलो. विश्वास ठेवायचा म्हणजे काय, की मला माझं हित जेवढं कळतं त्याच्यापेक्षा परमेश्वराला माझं हित जास्त कळतं, हा पूर्ण विश्वास जर असेल, तर आत्ता एखादी गोष्ट प्रतिकूल घडत असेल तरी ती परमेश्वराच्या इच्छेने होतीये ना, मग मला मान्य आहे. मग त्यांनी चटकन आपण त्या गोष्टीचा स्वीकार करू शकतो, जर आपला परमेश्वरावरती विश्वास असेल तर. आणि जेव्हा स्वीकार करतो तेव्हा त्या प्रतिकूल परिस्थितीचा प्रभाव आपल्यावरचा कमी व्हायला मदत होते. तसंच मगाशी आपण जे बोललो तटस्थता वाढवणं, तर त्याच्यासाठी साधकांनी आपली दिनचर्या ही साधनांनी भरून टाकावी. एक 2 मिनिटं पुढे घेते, म्हणजे आपला हा श्लोक पूर्ण होऊन जाईल. आपली दिनचर्या ही साधनेनी भरून टाकावी असं स्वामीजींनी सुचवलंय. साधनामयी दिनचर्येचा आधार किंवा आश्रय मनाला मिळाला की मग बाहेरील प्रतिकूलता हळूहळू गौण वाटायला लागते किंवा गौण मानणं हे जमायला लागते. म्हणजे काय करायचं, तर जप, पूजा, ध्यान किंवा नामस्मरण अशा ज्या क्रिया आहेत की त्याच्यामुळे चित्ताची प्रसन्नता वाढते किंवा सकारात्मकता विचारांची वाढते, अशा क्रियांचा अंतर्भाव आपल्या दिनचर्येमध्ये करायचा. आणि त्याच्यामुळे बाहेरील जगात जे काही उलथापालथ घडत असते त्याच्यामुळे आपलं चित्त ढवळून निघत नाही आणि आपलं मानसिक संतुलन टिकायला मदत होते. आणि काही प्रमाणात बुद्धी स्थिर होऊ शकते. आणि बुद्धी स्थिर झाली की ती योग्य विचार करून उपाय, त्या प्रत्यक्ष जी काही परिस्थिती आहे, प्रतिकूल परिस्थिती, त्याच्यातून बाहेर कसं पडावं ह्याचाही विचार ती करू शकते. आणि हर्ष आणि उद्वेग यांना समतोलपणे हाताळायची आपली शक्ती किंवा कौशल्य हे हळूहळू वाढीला लागतं. तर हे जे उपाय आहेत त्याचं आपण जरूर चिंतन करूयात आणि ते अंमलात किंवा आपल्या आचरणामध्ये काही प्रमाणात आणण्याचा आपण प्रयत्न केला तर कुठेतरी थोडीशी आपल्याला स्थिरबुद्धी, असमूढ, एवढं तरी आपला तेवढाच आत्ताचा आवाका आहे. त्यामुळे ब्रह्मविद ब्रह्मणी स्थितापर्यंत जाण्यापूर्वी किमान स्थिरबुद्धी आणि असमूढ आपल्याला व्हायला जमतंय का याचा प्रयत्न करूयात. इथे हा आपला श्लोक संपलेला आहे 20वा. प्रार्थना म्हणून थांबूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.